विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या शेतामध्ये आपण हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कांदा आहे. याला जीवामृत सोडलेले आहे आणि जीवामृतपासून हा तयार केला. याला कोणतेही रासायनिक खत, DAP, पोटॅश, दाणेदार, बुरशीनाशक, कीटकनाशक कोणतंही मारलेलं नाही आहे, फवारलेलं नाही आहे. याला आपण संजीवनी खताचा फवारा केलेला आहे. गोमूत्र, शेण आणि गूळ हे एकत्र करून आपण ते संजीवनी खत तयार केले, त्याचाच फवारा केलेला आहे. आणि या कांद्याला आपण DAP रासायनिक कोणतंही खत टाकलेलं नाही. पूर्ण जीवामृतपासून हे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे हे कांदे तयार झालेले आहेत आणि ते आपण तयार केलेले आहेत. तर आपण या 200 लिटरच्या ड्रममध्ये जीवामृत बनवलं आहे आणि 200 लिटरच्या ड्रममध्ये 10 एकरसाठी जीवामृत तयार होतं. कारण 1 एकरसाठी आपल्याला 20 लिटर घ्यायचं असते. तर आपण इथं हे 10 एकरसाठी 14 किलो गूळ आणि जंगलातली माती 5 किलो, बाजरीचं पीठ हे 14 किलो, असं 10 एकरसाठी 28 किलो जीवाणूंना खाद्य लागतं. आणि आपण हे जर 5 एकरसाठी करायचं असेल तर आपल्याला तर इथं गूळ 7 किलो घ्यायचा, जंगलातली माती 5 किलो घ्यायची आणि बाजरीचं पीठ हे 7 किलो घ्यायचं. 100 लिटर पाणी ओतायचं, 100 ते 110 लिटर पाणी ओतायचं आणि ते 1 महिन्यात तयार होतं. मग तर आपण पाहू कसं तयार झालं. या ड्रममध्ये आपण आता तयार केलेलं आहे. दररोजचं 2 मिनटं असं हे पंजेने हलवायचं, असं पंजे घ्यायचा, त्याला असं गोल नाही हलवायचं, वर खाली हलवायचं असं, हे असं पंजा, म्हणजे जीवाणूला ऑक्सिजन भेटतो. तरी आपण आता हे मिरचीच्या पिकासाठी वापरलेलं आहे. आपण हे 20 लिटर 1 एकरला 20 लिटर वापरायचं. हे चांगला फायदा होतो ह्या जीवामृतचा. काडी कचरा, पालापाचोळा आणि गोमूत्र, शेण हे आपल्या जमिनीत टाकून द्यायचं. आणि नंतर हे जीवामृत परत आपण हे जीवामृत पाऊस जर झाला असेल तर थोडं त्यामध्ये 20 लिटर जीवामृत आपण डायरेक्ट 40 ठिकाणी टाकून द्यायचं 1 एकरसाठी. आणि पाऊस नसेल तर मग याला आपण 100 किलो शेणखत घ्यायचं आणि त्यामध्ये 20 लिटर जीवामृत टाकायचं आणि आपल्या शेतात 40 ठिकाणी टाकून द्यायचं, ते अर्धा लिटर. आणि नंतर पळी घालायची. अशा पद्धतीने पण टाकू शकतो. आणि आपल्या पिकाला ड्रिप जर असेल तर डायरेक्ट हे गाळून घ्यायचं 20 लिटर आणि 1 एकरसाठी हे 20 लिटर ड्रिपमधून सोडून द्यायचं. म्हणजे अशा 2-3 प्रकारे आपल्याला हे जीवामृत टाकता येतं आपल्या जमिनीला आणि चांगला फायदा होतो, पिकाला पण चांगला फायदा होतो. असं हे फक्त फवारा नाही करायचा जीवामृतचा, पूर्ण जमिनीत टाकायचं. DAP म्हणजे रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीतील जीवाणू नष्ट झालेत आणि आपण पेस्टिसाइड्स म्हणजे रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके हे आपल्या जमिनीमध्ये फवारतो, सोडतो. त्यामुळे आपल्याला जीवाणूंचं बरंच नुकसान होतं. हे जे आणि जमिनीसाठी आपली जमिनीचं खत टाकण्यासाठी कमी होतो सांगतात. तर 30-40 वर्षापासून आपण रासायनिक बुरशीनाशक वापरतो, चांगला फायदा होतो. आणि तेच आपण कमी करून जीवाणू नंतर आपण जीवामृत वापरलं पाहिजे. जीवामृत आपण वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये परत जीवाणूंची संख्या वाढेल. जीवाणूंमुळे गांडुळांची संख्या तयार होईल. त्याचा ज्या जमिनीमध्ये जास्त बुरशीनाशके, बरेचसे जीवाणू आणि रासायनिक खते, कीटकनाशके वापरले रासायनिक त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा जीवामृत टाकू शकतो, मरून जातात. जमिनीमध्ये आपण ह्युमसचं प्रमाण आपण वाढवायचं. आपण तर ते जीवामृत वापरलं तर आपलं उत्पादन पण चांगलं येतं. यापासून ते सर्व शेतकऱ्यांनी जीवामृत वापरलं पाहिजे शकतो. आणि
तर अशा प्रकारे आपण हे तयार केले. धन्यवाद मित्रांनो. आपल्या मिरचीच्या पिकाला पण सोडलं आहे आपण. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आणि 200 लिटरच्या ड्रम हा 10 एकरसाठी आपल्याला जीवामृत त्याचं पुरतं आपल्याला